श्रीराम ते बाहेर पडले, वनवासासाठी निघाले, ते गेले, वनामध्ये राहत होते. तेव्हा त्यांचं रूप जे आपण आता बघत असतो की ते वनामध्ये पण तसेच होते. तर निसर्गाचा एक भाग आहे, मानवी देहात होते, त्यांची पण दाढी मिशी वाढत होती का? प्रभू रामचंद्रांनी एक वर्णन आलेलं आहे रामायणामध्ये. हे खरंच ऐकण्यासारखी गोष्ट आहे, की खूप जणांना वाटतं. आता आपण दोघंही शिल्पकार आहोत. तर शिल्प हे कधी पण सुरेख असावं म्हणून त्यांची जी मूर्ती घडवण्यात आलेली आहे ती सुकुमार अवस्थेतली मूर्ती आहे. पण रामायणामध्ये एक उल्लेख असा येतो, की प्रभू रामचंद्रांनी आणि लक्ष्मणजी जे आहेत त्यांनी वडाच्या झाडाचा चीक हा त्यांच्या केसांना आणि दाढी मिशीला लावला, असं एक वर्णन रामायणामध्ये आलेलं आहे. म्हणजे म्हणजे जटाधारी. त्यांना जटा होत्या आणि चांगली दाढी मिशी पण प्रभू रामचंद्रांना होती, हे वाचन केल्यानंतर समजतं. पण कुणी कोणत्या नजरेतून त्यांची प्रतिमा पाहायची हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.